फ्लाईओवर ब्रिज के निर्माण के लिए दीवा में रेलवे स्टेशन से निकट 6 इमारतों पर थाने मनपा द्वारा की गई तोड़ू कार्रवाई, जिसमें 123 घरों को कराया गया खाली। हिमाचल प्रदेश के किन्नौर जिले में लगे मनाया जा रहा है हिंदुस्तान के 75वें स्वतंत्रता दिवस में। मैं अफराहिम मीर, आज का महानगर में आपका स्वागत है। बुधवार 27 अक्टूबर के रोज थाने महानगर पालिका की दीवा मुमरा प्रभाग समिति द्वारा दीवा रेलवे स्टेशन परिसर और उसके आसपास के परिसर में थाने मनपा की दीवा प्रभाग समिति के अतिक्रमण विभाग द्वारा अलग अलग टीमें बनाकर तोड़ू कार्रवाई को अंजाम दिया गया है। इस दीवा रेलवे स्टेशन परिसर में बीते 2 वर्षों पहले फ्लाईओवर ब्रिज के काम को मंजूरी दी गई थी, जिसके कारण इस परिसर की कई इमारतों को कई बार थाने महानगर पालिका की दीवा प्रभाग समिति द्वारा नोटिस भी जारी किया गया था, परंतु इस नोटिस को अनदेखा करते हुए रहीवासियों ने इस पर कुछ एक्शन नहीं लिया, जिसके कारण थाने मनपा को ये कार्रवाई करनी पड़ी। और इसलिए जो इमारतें फ्लाईओवर ब्रिज के निर्माण कार्य में बाधाएं बन रही थी, उन इमारतों को टारगेट करके महानगर पालिका द्वारा तोड़ा गया। परंतु इमारत में रहने वाले रहीवासी और इमारतों के नीचे बनी हुई दुकानदार अपनी जगह को खाली करना ही नहीं चाहते थे, जिसके कारण यह मामला उच्च न्यायालय तक गया। वहां पर सुनवाई चल रही थी। उच्च न्यायालय द्वारा महानगर पालिका को हरी झंडी मिल जाने के बाद थाने मनपा द्वारा ये कार्रवाई की गई और 6 इमारतों को विशेष तौर पर कार्रवाई करके 123 परिवारों को खाली करवाया गया। जिन 6 इमारतों पर सख्ती से कार्रवाई की गई उसके नाम इस प्रकार से है: शुभ लक्ष्मी अपार्टमेंट, समर्थ कृपा अपार्टमेंट, हरि कृपा अपार्टमेंट, हरिश्चंद्र अपार्टमेंट, माउली अपार्टमेंट और हरिओम निवास अपार्टमेंट। ये सब नाम हैं जिन पर सख्ती के साथ तोड़ू कार्रवाई की गई। वहीं इस पूरी कार्रवाई में रहीवासियों की ओर से कानूनी लड़ाई लड़ने वाले भाजपा के पदाधिकारी एडवोकेट आदेश भगत ने हमारे संवाददाता शेख शाहिद को क्या जानकारी दी और थाने महानगर पालिका द्वारा कैसे नियम अनुसार ये कार्रवाई की गई, जिसके बारे में उपायुक्त मनीष जोशी ने क्या बताया और क्या कहा इस पूरी कार्रवाई को लेकर तमाम रहीवासियों ने, देखिए। चला
एक मिनट सब सामान हो थांबा थांबा हाँ सर जिल्हा ठेवल का नंतर मग आम्हाला म्हणजे मग आम्ही जाणार ना आता कोणाला तरी बघायला तुम्ही बघून या करू काय सामान मागायला लागा जिना तुटेल म्हणून 2 तासाचा वेळ आहे तुम्हाला जे करायचं ते करा तुमचं सामान बाहेर काढा आम्ही वेळ देतोय तुम्हाला एकाच जिना आहे तर जिना तुटणार आहे आम्ही शक्यतो प्रयत्न करू आम्ही 7 दिवस नाही मॅडम 7 वर्ष झाले तुम्हाला सांगून आता नाही होत आम्ही तुम्हाला वेळ देतो तुम्ही सामान काढा आजच काढा जे करायचं मला माफ करा बाबा मला माफ करा पहिले क्या करो मोदी साहेब आणि गोसावी साहेबांनी सांगत होते वेळ त्यांना ती माहिती द्या
सेम पर्सेंट लागेल. त्या माणसाला आपण चावी अलाउड देऊन टाकतो. त्याचं नाव टॅक्स होतो लागेल. नंबर 2 असतील तर 2 लिहा. दुसरा आणि बंद नाही झालं पाहिजे. बंद नंबर नाही पाहिजे. समजा घरात 2 असतील तर दोन्ही नंबर टाका. बायकोचा पण होता ते तुमचा नाही लागला. हा मेन डॉक्युमेंट आहे. हां अलॉटमेंट लेटर येतो. आणि ॲग्रीमेंट वगैरे लॅमिनेशन करून ठेवा, खराब करू नका ते. आहे ना याच्यात लॅमिनेशन वगैरे करून ठेवा ना. ते बघा. एक मिनिट इकडे बघा. इकडे बघा. पांडे जी इसके ऊपर भी मार है. हाँ हाँ बाहेर पडायला पाहिजे. पंचर करणार आहे आणि ती तिथे उभी आहे. हां बोर्स घ्या उठून सगळे बाहेर. हे जे लाल मार्किंग आहे ना खाली चला. हॅलो हे राहणार नाही. हे काय तुटणार नाही. पहिला नाही तुटत. फक्त खाली व्हा. ही लाईन आहे ना अशी आहे. माऊलीच्या बाजूची. माऊलीच्या बाजूची हा हो 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 हा मॅडम. आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि फायनल डायरेक्ट खाली करायला आले तुम्ही. बूथ लावले खाली पण ते फायनल कुठे लावले? आम्हाला तुम्ही दिल्यात का चाव्या वगैरे दिल्यात का? आम्ही कुठे जायचं राहायला? आता जाऊन लगेच चाव्या घ्या खाली. लगेच जाऊन असं थोडी लगेच जाऊन येतं. आमचं एवढं वर्षाचं राहिलं ना. 3 महिने नोटीस झाली. त्या नोटीस तुम्ही एवढं वर्ष मागवत होता. नाही ना बोर्ड लावलं का? नोटीस वगैरे काहीच नाही आले. तुम्ही मालक आहे का भाडेकरू आहे? भाडेकरू मध्ये मालक आहे आम्ही. कधी घेतलं हे? अरे स्वतः मी डिटेल केलेले आहे. स्वतः नोटीस दिलेले. चला वाद घालून काय उपयोग नाही. चला वो काय घ्या आपला अरे सुनो ने ये सुनो ने ये इधर आओ बेटा कभी करने सब निकल मी पण केंद्रीय कर्मचारी आहे. मला आत्ताची नोटीस हवी या बिल्डिंगची. या बिल्डिंगची नोटीस दाखवा आम्हाला.
माझ्याकडे मी पण ग्रुपमध्ये आहे, ॲडव्होकेट पण आहे माझी जाईल. मला दाखवा हे नोटीस बिल्डिंग हे कुठे नाव आहे हे बघा. नाही मला तुम्ही पण कर्मचारी आहे ना BMC हे पट्टा लावला आहे ना BMC कर्मचारी आहे ना ते तुम्ही तिकडे हात दाखवताय. तर तुम्ही ड्युटी लागलेली आहे इकडे. हरिओम दर्शनचं नाव कुठे आहे? ज्या बिल्डिंग बांधित होणार त्यामध्ये हरिओम दर्शनचं नाव कुठे दाखवा मला. बाजूला ना सर इकडेच होणार. आता तुम्ही उत्तर द्या, नंतर रिकामी करणार आम्ही. आत्ताच रिकामी करू आपण. मला नोटीस पाहिजे ते आणि रिसिव्हिंग पाहिजे. कोण रिसिव्हिंग घेतलेलं आहे मला नोटीस दाखवा आताची. आत्ती नोटीस दाखवला आत्ताच रिकामी करतो मी. मला राहायचं पण नाही इकडे. हे तुमचे साहेब आहे त्यांना पण मला नोटीस दाखवा आता. हे इकडची आहे नोटीस माझ्याकडे आहे सगळं कागदपत्र आहे. इकडची नोटीस दाखवा या बिल्डिंगची. आमच्या बिल्डिंगची तुम्ही तोडलाय ना तुम्ही नोटीस दाखवा आता. तुम्ही बायकाला मारताय त्याच्यावरती पण हे तुम्हाला सांगितलं आहे का बायकांना मारता हात लावायचा? करता का? नोटीस दाखवा. विषय संपवा ना आजचा आज. इकडेच संपवा. दाखवा नोटीस. इकडेच नोटीस दाखवा. विषय संपवा. आम्ही रिकामी करतो बिल्डिंग. आम्ही रिकामी करायला तयार आहे ना. तुम्ही शब्दावरती पाडा. तुमचा शब्द आहे फायनल नोटीस दाखवा. माझ्याकडे नोटीस आहे. या बिल्डिंग या नाव असलं तर मी रिकामा करतो. इकडे पडून काय फायदा नाही. इकडे तिकडे सर इकडे नोटीस दाखवा तुम्ही. ते बोला त्यांच्या सरांना बोला नोटीस दाखवा. आता रिकामी करायला तयार आहे. माझ्याकडे नोटीस आहे. बिल्डिंगचं नाव नाही आहे. हे कर याला हे कर नोटीसला फोकस कर. याला रिपोर्टिंग मध्ये टाक. मी रिकामे करायला आताही तयार. आता पण सांगू देता लावू नका. आम्ही रिकामा करताय त्यांचं तोडा तरीही तोडताय. आता धोकादायक एकही माणूस मारला तुम्ही जबाबदारी घेताय का? आता धोकादायक इमारत झाली तुम्ही जबाबदारी घेताय का त्याची? खाली नोटीस कुठे आहे मला हे सांगतो. नाव आहे का? नाही आहे नाव माझी बिल्डिंगचा हरिओम दर्शनचा. हा वाचून घ्या. नाही आहे नाव म्हणून भांडतोय मी. यांचं काय नातेवाईक आहे लोक. शांत नाही होणार. गर्दी कमी नाही होणार दादा. इकडे नोटीस आहे आत्ताच रिकामी करतो. भागणार ना तुम्ही? सकाळी सांगितलं नव्हतं तरी बिल्डिंग कशाला तोडली? नाही खालीच घेतोय आम्ही. तुमचं कुठली कारवाई आहे तुम्ही सगळं नाही सांगितलं. तुम्ही कशी घेतली साहेब? हो आमचा आमच्या घरात सगळं घेतलेलं आहे. घरात सामान बाहेर तुम्ही आम्हाला तुम्ही टाळ्या वाजू नका म्हणजे काय? आमच्या घर कशाला तोडतो तुम्ही? नाही नाही मिळणार. आमच्या लोकांचं इथे नोटीस दाखवा. निलेश साहेब एक मिनिटं. मी नीट बोलतोय. निलेश साहेब सकाळी नाही सांगितलेलं असतं ना आपण डायरेक्ट तोडायला कशी घेतली? हात उचलला असं ठीक आहे. एक मिनिट आम्ही कालपासून विचारतोय. आम्ही काल सकाळी विचारलं. आम्ही ही बिल्डिंग तुटणार नाही म्हणाले. ही बिल्डिंग तुटणार नाही म्हणाले म्हणून आम्ही निश्चित राहिलो. साहेब मी काय म्हणतोय एक मिनिट आम्ही कोर्टात जायला तयार आहोत. आम्हाला कोर्टात जायला तयार आहोत. आम्हाला सकाळी काय म्हणाले की ही बिल्डिंग आज तुटणार नाही. तुमच्यासारखेच अधिकारी होते त्यांना आम्ही विचारलं. आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले की तुझी भाषा रूढ आहे ना जरा ठीक आहे. त्याच्यामध्ये साहेब फक्त हे काय माहितीये ही भाषा का निघाली माहितीये? आमचं घरदार सगळं बाहेर पडते ना त्याच्यामुळे ही भाषा निघाली. आम्हाला हौस नाही ही भाषा काढायची अशी. ही भाषा मी शांत बसतो. माझ्या एकट्याचं नाही ऐका एक मिनिट. मी आम्हाला हे म्हणायचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला
सांगितलं नाही असं हा, सांगितलं. अहो, सकाळी बोललो गेलं की नाही पटवणार म्हणून. नोटिसा पण घेतलेल्या नाही तशी नोटीस काय घेतलं? आता हे बघा, final सकाळी- notice आहे. सकाळी स्वतः विचार केली. एक मिनिट तुम्ही तुमचं काम करताय साहेब, तुमचं काम करताय. बोलतो मी तुम्हाला. आमचं जे भांडण आहे ते शासनाशी भांडण आहे. बरोबर आहे? आमचं भांडण आहे. तुम्ही आता काय बोलताय? बाहेर नोटिसा तुम्ही दिल्या की शासनाने दिल्या आम्हाला? हा? त्यांनी दिल्याचा प्रयत्न केला तुम्ही तुम्ही ते घेतलेला नाही. नोटिसांचा अधिकार तुम्हाला दिला की शासनाला दिलाय? तुम्ही तुमचं काम तुमचं काम काय आहे? जास्त तोंड वाजू नका. मी तोंड बघा, बरोबर बोलतायत ते, शेळके साहेब. बरोबर बोलतायत ते. ऐका लोक लक्षात घे शासनाने तुम्हाला नोटीस आम्हाला दिलेली आहे. त्याच्या विरुद्ध तुला जायचं ना कोर्टात जा. तुमच्या विरुद्ध आहे. तुमचा आम्हाला प्रश्न नाहीये. इथे तुमचा प्रश्न नाहीये. तुम्ही वैयक्तिक कोणाला टार्गेट नका करू. हा पूर्ण बिल्डिंगचा प्रश्न आहे. शंभर लोकांना भडकवतोच. कोणाला? कोणाला? मी एकदा चालोय. एक मिनिट. काही लोकांना भडकवलंय. मी एकदा चालू साहेब, एकदा जर तुम्हाला ते म्हणाला की ही बिल्डिंग तुटणार नव्हती, आज कशी काय आणि मी काम मला सगळं माहिती सगळं माहिती तू नको सांगू तुटणार होते नाही तुम्हाला हवा आम्ही सकाळी आम्हाला बोलला, आज आम्ही बोलतो, आम्ही आम्ही आज तुम्हाला माहिती आहे. फक्त आज म्हणाले की आज सर माहिती. लोकांनी नोटिसा घेत नाहीत मग काय करायचं आज सकाळी आम्हाला सांगितलं. फायनल नोटीस आलीच नाही सर बोला ना ती खाली करा करतो ना खाली बरं आज काय होतं रे? तुमची बिल्डिंग कन्फर्म कन्फर्म आहे का तुमचा? सांगा ना लोकांना. सांगतो ना तुमचं सामान नाही तोडणार सामान काढून चान्स मला बिल्डिंग तोडली आम्ही जाणार कसं कशाला येणार आता धिंगाणा बांधलं, आम्ही कसं जाणार हे अधिकारी त्यांना बसवा ना. बरोबर बोलताय हे की. अधिकारी आहे ना सांगत काही नाही. बसवा ना आम्ही सकाळी विचारतो. बोलतात नाही, धिंगाणा नाही म्हणून घालणार. विचारू केलं आम्ही इथून. सकाळी बोलले तुटणार नाही. आज हे आरामात तुम्हाला सांगतो माझ्या बिल्डिंगचं नाव आहे. मी या लोकांनी इग्नोर केलं आम्हाला बरोबर बोलतात. नाही तुम्ही काय योग्य आता मी काय बोलतोय फक्त जे अधिकारी आहे ना त्यांना बसवा. आम्हाला किती मुदत भेटतो हा ते आम्हाला सांगा ना तुम्ही. आम्हाला सांगा ना, आम्हाला मुदत तरी अरे द्या. नाही जे चला तुम्ही चला, माझ्या चला, आमच्यासोबत चला. ते लोक नाही उत्तर देत आहे कुठे बसणार नाही देत आहे कोणी. आधी देतील जा सात वाजता सकाळपासून लोकांना काही जेवण नाही जेवण नाही. सात वाजता जेवतात सगळे. अरे, बरोबर आहे का? चला तुम्ही. कोण कधी जेवलं हे तर तुम्हाला माहिती का कधी सकाळपासून जेवलं? तू मला काही बोल मला वाईट वाटत नाही अरे ऐक रे ऐक तू भरपूर बोलून गेला पोलिसांना तो भाग नंतर जा विचारा त्यांना. नाही थांब शांततेत घे जरा. मुद्दा असा आहे की तू ज्या परिस्थितीत आहे तुझा रिॲक्शन स्वाभाविक आहे बेटा ऐकून घे मुद्दा असा आहे की तुझ्याच बिल्डिंगच्या खाली मंडप किती दिवसापासून लागलाय का आला नाही चावी घ्यायला तर आम्हाला नोटीस तरी आता पत्र आलं तुम्ही वाचून घेणार 2 मिनिटं सगळे आहे दिले नोटीस मान्य करतो मी नोटीस अरे ऐक रे राजा ऐक आता आता ऐक मी ना. ऐकलं ना दादा अरे बेटा आता नोटीस फोटीस हा कसं आहे जर तुम्ही एक लीगल पॉईंट बोललात तर मी 5 लीगल पॉईंट बोले बोला. याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत हा, नाही नाही होणार. आता आपला प्रॉब्लेम एकच आहे हा. आपल्याला सामानचं नुकसान न करता सामान आपल्याला बाहेर काढायचं आहे चावी घ्यायची आहे आणि आपल्याला शिफ्टिंग करायचं मी शिफ्टिंग करायला तयार. चर्चा संपली शेवटी संपली. अरे सामान खाली त्याला किती वेळ देता 2 तास 3 तास अरे यार 1 मिनिट अरे यार अलॉटमेंट लेटर बेटा ते काय तोंडातून अलॉटमेंट लेटर असतो अलॉटमेंट लेटर लेखी असतो अरे बेटा वी विल बी गिव्हिंग यू अलॉटमेंट लेटर When sir, I am asking, give me on the paper. I doesn't want anything. Give me on the paper. I doesn't. बेटा मी काउंटर 10 दिवसापासून चावी आणि अलॉटमेंट लेटर Sir, but you doesn't inform us. If you inform us, I should be there. I have taken the letter, sir. I also working in the central government employee. I have taken the letter. But there is no such notice to our building. There is no such letter to our building, sir. Again, repeating the same thing. मार्गच काढा तुम्ही direct कोणाला घेताय ना? मार्ग काढायला आम्ही मोकळे आहोत. डिपार्टमेंट Post department. I am also connected to the post only. Then also I am telling you can give me the letter. You can सामान काढा. आता हे सर माहिती आहे तुमच्या ऑफिसर 20 मिनिटं सामान काढा. मी सांगा आता कसं 20 मिनिटं सामान काढा. असं कोण बोलला अहो इथं बोलले तुम्ही 20 मिनिटं सामान काढा म्हणून. नाही This is not a legal procedure. 20 मिनिटं तुला बिल्डिंगामध्ये किती धावपळ चालू हे एक समजून घ्या ऐका अरे 1 मिनिट यार 1 मिनिट बोला सर. जर माझ्या लोक 20 मिनिटात सामान काढा आणि त्यांनी असं हवं केलं असेल मी माझ्या स्टाफच्या वतीने तुमची माफी मागतो मागायची गरज आता ऐका ऐका हो साहेब. अरे यार मैं कुठल्या भाषेत बोलतोय मी हो साहेब. माफी मागायची तुम्ही एक वेळ द्या. आता किती वाजले? अच्छा, घड्याळ नाही माझ्याकडे. वाजले नंबर करा. नाही, आता वाजले. एक काम करू वेळ द्या तुमच्या बेटा एक मिनिट बेटा अरे हे ऐका एक मिनिट ऐक. 3 वाजता आता तुम्ही बघा मी सगळं हे दुकान समोर रॅबिट काढला का काढला हो ते काढण्यासाठी हां तर 3 वाजता तुम्ही परत इकडे यायचं इथे साईटवर तुमच्या घराच्या इथे मी तोपर्यंत डंपर PMTची बस माझे लोक स्टाफ बसवतो
चल 1 तासाचा टाइम घे. ठीक आहे चलो चलो चला बाकी चला. संसार एकूण एक पेपर एकूण एक सामान होतं सर्व घरात पडलं. मी प्रभाग समितीला लेटर द्यायला गेलेली. मी माझ्या घरात माझ्या मुलाला ठेवलं. आज हे पाडताना माझा मुलगा मेला असता तर कोणी मला भरपाई करून दिली असती. आम्ही कशाला नगरसेवक निवडून आणतो? आमच्या हितसाठी, आमच्यावर अन्याय करायसाठी नाही. कोणी माणूस आमच्या बाजूने बोलत नाही. का बोलत नाही? आम्ही काय गुन्हा केला? तुम्हाला निवडून आणलं हीच आमची मोठी चूक झाली का? हा तुम्ही एकदा तरी विचारलं का त्रास आहे बाई तुला? का नाही तू आमचं चावी घेत? असं विचारणं तुमचं पण काम आहे ना. आम्ही टॅक्स भरत नाही का? आम्ही लाईट बिल भरत नाही का? आमचा गुन्हा काय ते दाखवतो ना. आम्ही तुमचं काय मागतोय? बंगला मागतोय, गाडी मागतोय, घर मागतोय तर आम्ही चुकीच्या? आम्ही आमचं फक्त आमचा अधिकार आहे ते मागतोय ते पण भेटत नाहीये. का भेटत नाहीये? जी लोकांना नाही राहायचं त्यांनी जागा घेतल्या. तुम्ही 24 तास इथे दारोदार फिरते दौरा करते तेव्हा मी 2 वर्ष तरुणाची तुम्ही घरात बसून काढली. आज माझ्या पोराचं शिक्षण कसं करायचं त्याचा मला विचार पडला. तिकडे गेली 200 रुपये 100 रुपये रोजच्या जर मी रिक्षाला घालवले तर मुलाला शिकवणार काय? याचा तुम्ही पण विचार करायला पाहिजे. फक्त पब्लिक आहे उचलला दिला टाक, उचलला दिला टाक. का मार्केट बांधला असता लोक रोड्यावर नसती पाहिजे, तुमची गर्दी नसती झाली त्याचा विचार तुम्ही कधीच करत नाही. फक्त तुम्ही तुमचा विचार करता का आमच्यासाठी काहीच नाही आहे. आणि असंच रोडवर मरायचं, रोडवर जगायचं, आज इकडे विकास करायचा, उद्या त्या जंगलात विकास करायचा. विकासासाठी गरीब लोक फक्त विकासासाठी आहेत का? त्यांना सुखसुविधा नको? आम्ही केलं नाही इकडे तुमच्या दिव्या गावात येऊन. आज दिवा शहर बनला, मग आम्हाला शहरात का नाही देत? गावात का देता? शहरात द्या ना कुठेतरी चांगल्या ठिकाणी द्या. नाही गेली तर तुम्ही बोला की तुमची चुकी आहे. तुम्ही परल्यासारख्या गावात आम्हाला घर दिलं का दिलं? कुठेतरी एवढा विकास होतोय तिकडे का देत नाही? द्या ना तिकडे, आम्ही जातो की नाही बघा. मग पर्यायी आमची सोय करा, दिव्या गावात करा एवढंच आमचं म्हणा. आम्ही तुम्ही रोड करा, उड्डाण पुलं करा, त्याच्यामध्ये आमचे काय तुम्ही पब्लिक आम्ही पण पब्लिकला सहकार्य करून आम्ही नाही म्हणत नाही. आमचं एकच म्हणणं सगळ्यांचा उदरनिर्वाह म्हणा, राहण्याची सोय एवढं या दिव्या शहरामध्येच करा. कुठे काय एवढं तुम्ही जागा नाही आहे का दिव्यामध्ये? TMCला आज 4 वर्ष करतो. आज अचानक नाही, आम्ही पण 4 वर्षाचं TMCला ऑफिसला जागा बरोबर काढली, पब्लिकलाच का नाही काढली आहे? माझं एवढंच म्हणणं आहे. आमचं आजचं लढाई नाही आहे. 4 वर्ष झालं. 4 वर्षात तुमचे बिल्डिंग टावर झाले नसते का बांधून? पब्लिकसाठी तुम्ही सोय करता ना. मग पब्लिकसाठी तुम्ही टावर बांधले असते, आम्ही गेलो असतो. नाही गेलो असतो तर आम्हाला तुम्ही बोलले असतं, मग आम्ही आमचा कान दिला असता पाहिजे तर. हे काय कारण काय आहे? जबरदस्ती आहे. आम्हाला यातलं काय गूढ रहस्य माहिती नाही. तर रहस्य फक्त त्या मोठ्या लोकांनाच माहिती असेल एवढंच आम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही सामान्य माणसं आहे. आज कमीत कमी 25-30 माणसं माझे बेरोजगार होणार आहेत शाळा तुटल्यामुळे. त्यांची सोय का? तुम्हाला नोकऱ्या आहेत,
देवाची असू दे, चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मला आम्हाला कोणा वोट करून दाखवायचं नाही आहे. कोण कुठल्या पदावर असू द्या, पण आमचं एकच म्हणणं, तुम्ही गरिबाचं काय हे करता, तुम्ही शोषण करता. गरिबाचं शोषण करून तुम्ही वेळेला बिल्डिंग बांधता, वेळेला टावर बांधता, वेळेला रस्ते करता. मग गरिबाने काय केलं? मग गरिबाला तुम्ही पहिलं मतदान मागायला काय येता पुढे, की आम्हाला मत द्या, आम्ही तुमची सोय करू. मग ही सोय आहे का? वीडियो मार दे रहा हाँ सर, त्यांना निरोप द्या की तुम्ही प्लीज खाली करा. बघा, अर्धी बिल्डिंग आजची ही जी कारवाई आहे, आपल्याला कल्पना आरोबीचं बांधकामचं काम सुरू आहे. तर त्या बांधकामामध्ये ज्या बाधित स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यावर महापालिकेमार्फत कारवाई सुरू आहे. या सगळ्या ज्या स्ट्रक्चर्स आहेत या अनधिकृत इमारती आहेत आणि म्हणून आपण यांच्यावर कारवाई करतो. आता ही जी कारवाई आहे ह्या दरम्यान हा जो इथे कॅम्प लावला आहे त्यांना घरं घेण्यासाठी, लेटर देण्यासाठी, तशी तुम्ही त्यांना पुढची सोय कशी करता? मॅडम, आता कसं आहे की हा आपण मंडप बघताय आणि हा मंडप आमचे सहाय्यक आयुक्त मॅडम युवा प्रभाग समितीचे गेले 1 आठवडा झाला आहे की आपण हा मंडप लावलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की आमचं प्रभाग समिती कार्यालय थोडं लांब आहे, म्हणून नागरिकांची गैरसोय होणार नाही म्हणून त्यांच्या गावातच बिल्डिंगच्या खालीच आपण त्यांच्यासाठी पुनर्वसनामध्ये आपण जे पडले गावाला आपण त्यांच्यासाठी 7 मजली सुसज्ज इमारत आपण तयार केलेली आहे. त्याच्यात सगळ्या सुविधा आहेत. तर अशा बिल्डिंगमध्ये अलॉटमेंट लेटर चावीसह आमची लोक इथे बसले आहेत. काही प्रमाणात रिस्पॉन्स आलेला आहे आणि हळूहळू लोक आता चाव्या घेण्याला सुरुवात करतात. देखिए, मैं आपको एक डेट तो नहीं बताऊंगा, लेकिन आपको एक चीज़ मैं बोल देता हूँ कि जो हमारा कायदा है PMC एक्ट, जिसका नाम अभी MMC एक्ट है, उसके तहत और माननीय उच्च न्यायालय ने जो हमें इंस्ट्रक्शंस दिए उसके तहत सब लोगों को हियरिंग देके हियरिंग आदेश पारित किया गया है. और उस आदेश में हमने सबको 10 दिन का टाइम दिया. वक्त बहुत दे रखा है, लेकिन आज भी उनको वक्त लगे. तो बनानी है, तो ऐसे 2-3 मसले हैं और प्लस इलीगल बिल्डिंग है. तो ये सब सोच के महापालिका ने इस कार्रवाई करी है. एक चीज़ मैं पहले बोल देता हूँ, ये कार्रवाई क्या किसी से ऐसे ब्लाइंडली हमने की नहीं है. मेरा कहने का मतलब क्या है, मैडम, मैंने लोगों से पूछा है, लोगों से उन्होंने बोला कि कल मुझे 6 बजे बोला गया. अच्छा ना, 2016 से जो है हम इनको नोटिस दे रहे हैं, 2016 से, लेकिन ये किसी कारण से बीच में रुक गया था. उसके बाद जो है पिछले साल नवंबर 2020 में हाईकोर्ट का ऑर्डर हुआ. उसके बाद जो है फिर से लोगों ने पिटीशन दाखिल किया और उसके बाद उनका रिप्रेजेंटेशन सुना गया. और अभी जो लेटेस्ट 8 अगस्त के बाद से जो है हम इनके पीछे लगे हैं कि आप खाली कीजिए. उसके बाद 2 बिल्डिंग वाले फिर से हाईकोर्ट में गए थे, फिर से हमारी हियरिंग हुई और उन्होंने कहा कि आप ड्यू प्रोसीजर ऑफ लॉ पूरा कीजिए और उसके बाद आप कार्रवाई कर सकते हैं. तो हमने ड्यू प्रोसीजर लॉ पूरा किया है. हमने उनको फिर से सुना है. हर एक बिल्डिंग है इनके कम से कम 1 बार नहीं 4 बार सुनवाई हो चुकी है. और ये सुनवाई के बाद हमने जो सुनावनी आदेश दिया उनको, उसके बाद भी 1 महीना का पीरियड करीबन हो चुका है. और 8 दिन से जो है हम खुद इनके पास जा रहे हैं. कल हमारे DMC साहब खुद यहाँ आए, खुद उन्होंने हर बिल्डिंग के आगे जाकर उन लोगों से बात की कि आप खाली कीजिए. 24 घंटे या 2-3 दिन का तो टाइम देना चाहिए ना. 24 घंटे नहीं मैडम, 2 दिन नहीं, ये तो ऑलमोस्ट 1 महीने का टाइम दिया. 1 महीने का टाइम. अब वो आप वो लोग आपको बता नहीं रहे. और इधर भी हमारे DMC अधिकारी मैडम इधर आ रखी है, मैडम इधर आ रखी है. तो ये हेड ऑफिस और प्रभाग समिति के लेवल पर पूरा कोऑर्डिनेशन करके हमारा लीगल डिपार्टमेंट है. देखिए, एक चीज़ क्लियर कर दें, हमें लीगली कोई गलत काम नहीं करना है, वरना हमने किया है. हाईकोर्ट के जो आदेश थे उसी के हिसाब से कार्रवाई की गई है. और आज की जो पूरी कार्रवाई है हमारे DMC हमारे मैडम हैं उनका ग्रहण करें. ये साइड में तो कार्रवाई आज हो रही है, लेकिन ये साइड कभी कार्रवाई होगी? जल्द होगी. कितना टाइम लगेगा? मैं ये इसका मैं आंसर देता हूँ. देखिए, एक चीज़ याद रखिए, हर चीज़ का एक कैपेसिटी होती है. देखिए, फेस वाइज हो रहा है. वैसे तो आपको पता होगा कि कितनी ज़्यादा बिल्डिंग है, लेकिन मेरी भी सुनिए मेरी भी लिमिटेशन है. मैं कि एक दिन में आके 18 बिल्डिंग नहीं तोड़ सकता. मैंने बोला दूसरी कार्रवाई कभी होगी इस साइड. सुनिए, तो ये हर चीज़ एक फेज़ है. फेज़ 1, फेज़ 2, फेज़ 3. आज हम देखिए, कार्रवाई कैसे तोड़ना नहीं है,
इस कार्रवाई में मतलब हम उनका पुनर्वसन भी करना है, ठीक से पुनर्वसन करना है। और मेरे पास भी लिमिटेशन है। मैं क्या आज देखिए ऑलमोस्ट 146 फैमिलीज हैं, उनका मुझे रीच तक अच्छे ढंग से पुनर्वसन करने दीजिए, फिर हम सेकेंड फेज में पूरा ड्यू प्रोसीजर ऑफ लॉ पूरा करने के बाद होगा। देखिए आप वापस बार बार डेट मत पूछिए। देखिए एक याद मैं बता देता हूँ, विकास काम है, हमें जल्दी कंप्लीट करना है, क्योंकि जितना लेट वो काम होगा उतनी उसकी कॉस्ट एस्केलेशन होगी, तो हमें भी जल्दी जल्दी काम करना है। तो जैसे ऐसे एक एक फेज में हम काम करें। सर इनको सीटिंग के लेके मनपा सर क्या कार्रवाई करे, इनको शिफ्ट कैसे करेंगे सर, कहाँ करने वाले हैं? मैं आपको एक चीज़ बोल देता हूँ, इलीगल बिल्डिंग है और इलीगल बिल्डिंग के नागरिकों का पुनर्वसन बेटा होता नहीं है। यहाँ हमारे उपायुक्त तो सावर मालमत्ता मैडम भी यहाँ आए थे, उनके डिपार्टमेंट की तरफ से जो पडले गांव है वहाँ जो BSCP की बिल्डिंग बनी है वहाँ आप उनका पुनर्वसन हम कर रहे हैं। मैं आपको माध्यम से बोलता हूँ मनपा की तरफ से क्या सुविधा किया नागरिकों को भेजने के लिए? मैं एक चीज़ देखिए, एक चीज़ मैं आपको बोलता हूँ कि लोग कह रहे हैं कि पडले गाँव दूर है दूर है दूर है। आप लोग को पता होगा थाना जब बना तो घोड़बंदर कहाँ तक था, थाना 3 पेट्रोल पंप पे ख़त्म हो जाता था। तो ये दूर नज़दीकी बातों को सेंस ही नहीं है। क्या पडले गाँव दूर है और उधर TMT की बस सर्विस शुरू हो रही है। इस रास्ता रुंदीकरण और जो ब्रिज का काम है, आप इसको लेके लगातार आप न्यायालय में भी गए थे और अभी तक के पूरी क्या प्रक्रिया हुई है और आज इतनी बड़ी कार्रवाई? ये दरअसल TMC की ज़बराना कार्रवाई है। मतलब लोगों की यही डिमांड थी कि ये दीपावली तक लोगों को यहाँ रखा जाए और लोग जहाँ पे महापालिका उनको लेके जाने वाली है वो जो BSCP का प्रकल्प है वो दरअसल किसी गांव में है, तो इसी वजह से वहाँ जाने से लोगों ने इनकार किया है। और लोगों की जो डिमांड थी वो दरअसल जो महापालिका प्रभाग समिति है उन्होंने सुनी नहीं। बहुत सारी सुनवाई भी हुई लेकिन लोगों को सुना नहीं गया और इसलिए आज भी न्यायालय में ये सब रहवासी गए हैं। कल का उनका तारीख है लेकिन महापालिका वो भी नहीं सुन रही है। दीपावली तक यहाँ कल का जो तारीख है सर, ये दुकान वालों की हियरिंग है या रूम वालों की? दरअसल जो सुनवाई का आदेश यहाँ के सहायक आयुक्त ने दिया है जिसके चलते ये 6 बिल्डिंगें पर कार्रवाई हो रही है, उस आदेश को लेके ये रहवासी उच्च न्यायालय में गए हैं कि उसी ऑर्डर को जो यहाँ के सहायक आयुक्त ने दिया है उसको खारिज करके फिर से हमारी सुनवाई ले, हमारी जो डिमांड है वो ठीक तरीके से जो प्रशासन सुने, इसलिए सब न्यायालय में गए। महानगर पालिका का कहना है अनधिकृत बांधकाम है ये और इसके लिए हमने न्यायालय में भी जवाब दिया है और उधर से आदेश द्वारा हमने इस कार्रवाई नहीं, महापालिका ये बिल्कुल ये इलीगल कंस्ट्रक्शन है लेकिन उच्च न्यायालय ने कार्रवाई करने का आदेश नहीं दिया। उच्च न्यायालय ने जबकि महापालिका प्रशासन इसी तरह सख्त रवैया लेके आई थी तभी हम लोग कोर्ट में गए थे और कोर्ट में तभी महापालिका को सुनाया था कि अगर आप लीगल प्रोसीजर फॉलो करके इन लोगों को यहाँ से कार्रवाई करें, ऐसा उच्च न्यायालय ने आदेश दिया था। रहा सवाल ये इलीगल का, तो इलीगल का सवाल नहीं है क्योंकि ये प्रकल्प बाधित है। इनको इलीगल रहे लीगल रहे उनको रूम तो मिलने वाले हैं, लेकिन जो यहाँ पे इलीगल कंस्ट्रक्शन है उन पर भी कार्रवाई होनी चाहिए। हालांकि आप देख रहे होंगे जो शुरुआत की जो बिल्डिंग है वो इसी यहाँ के कॉरपोरेटर है उन्होंने बनाई गई है, प्रॉपर बाकायदा उनके एग्रीमेंट उनके नाम पे है, तो पहले तो उन पर कार्रवाई होनी चाहिए। तो कॉरपोरेटर जो है उनका नाम क्या है? कॉरपोरेटर शैलेश पाटिल है, उनका जो नाम है बाकायदा उनके एग्रीमेंट है, तो पहले तो उन पर कार्रवाई होनी चाहिए। अगर महापालिका बोलती है DP रोड है तो DP रोड में बांधकाम करने वालों पे भी कार्रवाई होनी चाहिए ना। एक चीज़ मैं बोलना चाहूँगी, जस्ट सामने जो ये तोड़ू कार्रवाई हो रही है, जस्ट सामने शैलेश पाटिल का ऑफिस है शिवसेना का, उसका बोर्ड कम से कम 5 से 6 इंच कितना है फुट, वो 2 फुट बाहर है, ठीक है। आप लोगों ने और सामने एक तरफा क्यों कार्रवाई हो रही है? आप सभी को दिख रहा है एक तरफा ही कार्रवाई हो रही है। अभी हालांकि सत्ता जिसकी चलती है उसी की सुनवाई होती है, उनके साथ ही प्रशासन रहता है। शिवसेना अपने हिसाब से कार्रवाई कर रही है, ना कि कानून के तहत आगे कार्रवाई कर रही है। मैं एक पार्टी का यहाँ का अध्यक्ष हूँ
मैं बोलूँगा तो उनके खिलाफ ही बोलूँगा, लेकिन आप किसी भी इस जनता से पूछिए तो वो उनका ही नाम लेगी, उनकी वजह से ये सब हो रहा है। रहीवासियों को अंधेरे में डाल के ये कार्रवाई हो रही है, ये आम पब्लिक भी बोलेंगे, मैं बोलने की ज़रूरत नहीं है, आप उनसे भी ये सुन सकते हो। अभी सर लोगों के सामान नहीं निकाले गए हैं और बिल्डिंगों पे कार्रवाई हो रही है, उसको लेके अब आगे क्या कदम होंगे? पहले तो महापालिका प्रशासन और यहाँ के जो सत्ताधीश है उन्होंने मानवता के दृष्टिकोण से ये सोचना चाहिए था कि चंद दिनों में दिवाली का त्यौहार है, एटलीस्ट उन लोगों को यहाँ रहने दिया जाता। ये कार्रवाई आप कभी भी कर सकते थे, लेकिन लोगों की यही ख्वाहिश थी, जो बच्चे परिवार आज यहाँ पे रह रहे उनको ये दिवाली यहाँ पे मना नहीं देनी चाहिए थी। इतना कठोर और अमानवीय कृत्य प्रशासन को नहीं करना चाहिए था और इसी का हम खिलाफ करते हैं। ये ब्रिज होना चाहिए तो हाँ होना चाहिए, शहर का विकास होना चाहिए तो विकास होना चाहिए, लेकिन इस तरह से बेकायदा और अमानवीय कार्रवाई करके नहीं होना चाहिए। तो अभी आपका अगला कदम क्या हो? अभी तो देखो, अभी तो पूरे जो संसार है वो तो रोड पे आ गए हैं, लोगों के एक है लोगों को उधर जाना पड़ेगा, लेकिन हम इसी घटना का निषेध करते हैं कि प्रशासन ने मानवता के दृष्टिकोण से इन लोगों की तरफ देखना चाहिए था, उनका सुनना चाहिए था और एटलीस्ट दिवाली के बाद इस पर कार्रवाई तो होनी चाहिए।